नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, भारतीय संस्कृतीत चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे। महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो। या दिवशी घराच्या अंगणात गुढी उभारली जाते। गुढी म्हणजे उंच बांबूची काठी, त्यावर रेशमी वस्त्र, कडुलिंबाची डहाळी, आंब्याचे पाने, सुगंधी फुलाचा हार आणि साखरेच्या गाठी बांधून त्यावर चांदीच्या किंवा पितळेच्या तांब्या बसवून गुढी साकारली जाते। ही गुढी स्नेहाचे, मांगल्याचे आणि आनंदाचे प्रतीक मानली जाते। ती विजयाचा संदेशही देत असते। मात्र विजय कशाचा, कोणत्या विजयाच्या आनंदात ही गुढी उभारली जाते? या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामाने वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले होते। तर मित्रांनो, याच दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामाने बालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले, तो हा विजयाचा दिवस। घरातून बालीचा, आसुरी शक्तीचा रामाने दैवी शक्तीने नाश केला, याचे गुढी हे सूचक आहे। याच दिवशी प्रभू रामाचा 14 वर्षाचा वनवासही संपला होता, म्हणून हा आनंदोत्सवाचा दिवस आपण साजरा करतो। ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, तो सुद्धा हाच पवित्र दिवस। भगवान विष्णूंनी मत्स्य रूप धारण करून शंकासुराचा वध केला। या मत्स्यरूपी विष्णूचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेचाच। चैत्र शुद्ध प्रतिपदेपासूनच श्री शालिवाहन राजाने शके गणनेला सुरुवात केली। शालिवाहनाने मातीचे सैन्य तयार केले, त्यावर पाणी शिंपडून मातीच्या सैन्यात प्राण भरला। मग या सैन्याच्या मदतीने त्याने प्रभावी शत्रूचा पराभव केला, अशी आख्यायिका आहे। या विजयाप्रित्यर्थ शालिवाहन शके सुरू होऊन नवीन वर्षाची सुरुवात होते। शालिवाहनाने मातीच्या पुतळ्यांमध्ये चैतन्य निर्माण केले, त्यांच्यात पौरुष व पराक्रम जागृत झाला आणि त्यांनी शत्रूचा पराजय झाला। आज आपणही दिनहीन बनलो असून वाईट प्रवृत्तीशी लढण्यासाठी, म्हणून गुढीपाडव्याच्या या पवित्र दिवशी पुरुषार्थ व पराक्रमी वीर बनण्याची प्रतिज्ञा करावी। भोगावर योगाचा विजय, वैभवावर विभूतीचा विजय आणि विकारांवर विचारांचा विजय मिळवण्याची प्रतिज्ञा करावी। आपल्या मनातील चंचल स्वार्थी वृत्ती नष्ट होऊन नवीन वर्षारंभापासून आपले मन शांत, स्थिर व सात्विक बनवण्यासाठी प्रयत्न करावे। हाच खरा विजय, आणि तेव्हाच गुढी उभारणे या खऱ्या अर्थाने होईल विजय पताका उभारण्यासारखे। तर मित्रांनो, यासाठीच आपण गुढी उभारत असतो आणि हाच उद्देश असतो गुढी उभारण्याचा। म्हणून भरपूर वर्षांपासून काळाने गुढी उभारण्याची परंपरा चालत आली आहे। तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा। काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।